हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही इम्पॉर्टंट MCQ अकाउंटिंगचे काही इम्पॉर्टंट MCQ डिस्कस करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेप्रिसिएशन टॉपिकचे काही MCQ डिस्कस करणार आहोत. MCQ क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. तुम्हाला डेप्रिसिएशन या टॉपिकशी रिलेटेड कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात या सगळ्याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा आणि हो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आहे, डेप्रिसिएशन अरायझेस ड्यू टू. आपण डेप्रिसिएशन का चार्ज करत असतो? ऑप्शन दिले फिजिकल विअर अँड टिअर ऑफ द असेट. सेकंड दिले फॉल इन द मार्केट व्हॅल्यू ऑफ ॲन असेट. सी दिले फॉल इन द व्हॅल्यू ऑफ मनी आणि डी दिले नन ऑफ दिस. फॉल इन द व्हॅल्यू ऑफ मनी, पैशाची किंमत कमी झाली तर त्याचा परिणाम आपल्या असेटच्या किमतीवर कधीच होत नसतो. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याचा विचार कधीच करत नाही. त्यानंतर फॉल इन द मार्केट व्हॅल्यू ऑफ ॲन असेट, असेटची मार्केट व्हॅल्यू कमी जास्त होतच असते, त्यामुळे त्याचा विचार आपण फक्त ती असेट जर सेल केली त्यावेळेस करतो, एरवी त्याचा विचार केला जात नाही. पण जसजशी आपण असेट वापरत असतो, फिक्स असेट आपण दिवसेंदिवस जशी वापरतो तसतशी त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. ठीक आहे, मग याला म्हणतात फिजिकल विअर अँड टिअर. ठीक आहे, जसजशी वस्तूचा आपण वापर करतो तसतशी तिची झीज होत जाते. आता ही पेन्सिल आहे, ही पेन्सिल जर आपण जसजशी वापरतोय तसतशी ती कमी होत जाणार. तोच फॉर्म्युला असेटच्या बाबतीत असतो आणि असेट जसजशी आपण दिवसेंदिवस वापरत जातो तसतशी तिची युजफुल लाईफ कमी होत जाते. मग याला काय म्हणतात? फिजिकल विअर अँड टिअर ऑफ द असेट. देन ए इज अ करेक्ट आन्सर. Next question, what is the process called where cost of the natural resources are allocated over its useful life? ज्यावेळेस आपण नॅचरल रिसोर्सेसची कॉस्ट आपण अलोकेट करतो तिच्या युजफुल लाईफमध्ये, म्हणजेच थोडक्यात आपण नॅचरल रिसोर्सेसच्या व्हॅल्यूमध्ये जी झीज होते तर त्याला काय वर्ड वापरतात हे सांगितलं. ए दिले कॅपिटलायझेशन, बी दिले डिप्लिशन, सी ॲमॉर्टायझेशन आणि डी डेप्रिसिएशन. ज्यावेळेस आपण फिक्स असेट, टँजिएबल फिक्स असेटची व्हॅल्यू आपण झीज होते किंवा टँजिएबल फिक्स असेटच्या व्हॅल्यूमध्ये झीज होते त्याला म्हणतात डेप्रिसिएशन. इनटँजिएबल फिक्स असेटच्या व्हॅल्यूमध्ये ज्यावेळेस झीज होते याला म्हणतात ॲमॉर्टायझेशन. जसं की आपण बिल्डिंगवर डेप्रिसिएशन चार्ज करणार, गुडविलवर ॲमॉर्टायझेशन चार्ज होणार. ओके, आणि डिप्लिशन म्हणजे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्या व्हॅल्यूमध्ये ज्यावेळेस झीज होते त्याची जी व्हॅल्यू कमी होते त्याला म्हणतात डिप्लिशन. देन बी इज अ करेक्ट आन्सर. प्रश्न काय विचारला? व्हॉट इज प्रोसेस कॉल्ड वेअर कॉस्ट ऑफ द नॅचरल रिसोर्सेस आर अलोकेटेड ओव्हर इट्स युजफुल लाईफ इज नोन ॲज डिप्लिशन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अ मशीन दॅट कॉस्ट ₹1,20,000 has accumulated depreciation of ₹50,000. The book value of machine is. मशीनची कॉस्ट किती आहे? 1,20,000. ठीक आहे, ही झाली कॉस्ट. यातून अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन म्हणजे आजच्या तारखेपर्यंतचं डेप्रिसिएशन किती झालं? 50,000. म्हणजे ही असेट आपण बॅलन्स शीटला किती रुपयाला दाखवणार? 70,000. बॅलन्स शीट म्हणजे आपले बुक्स ऑफ अकाउंट झाले आणि बुक्स ऑफ अकाउंटमध्ये जी अमाऊंट रेकॉर्ड केलेली आहे याला म्हणतात बुक व्हॅल्यू. ठीक आहे, आता इथे काय विचारले? द बुक व्हॅल्यू ऑफ मशीन विचारली आहे. बुक व्हॅल्यू किती आहे? 70,000. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ अलोकेटिंग द कॉस्ट ऑफ इनटँजिबल असेट ओव्हर इट्स एस्टिमेटेड लाईफ. आत्ताच आपण डिस्कस केलं की ज्यावेळेस आपण फिक्स टँजिबल असेटचं आपण डेप्रिसिएशन झीज दाखवतो किंवा ते फिक्स टँजिबल असेटची किंमत कमी होते याला म्हणतात डेप्रिसिएशन. इंटँजिबल असेटच्या बाबतीत ॲमॉर्टायझेशन वर्ड यूज केला जातो आणि नॅचरल रिसोर्सेसची ज्यावेळेस किंमत कमी होते याला म्हणतात डिप्लिशन. ओके, देन बी इज अ करेक्ट आन्सर. इंटँजिबल असेटवर काय चार्ज होत असतं? ॲमॉर्टायझेशन. त्यानंतर नेक्स्ट, डेप्रिसिएबल व्हॅल्यू ऑफ ॲन असेट इज इक्वल टू डेप्रिसिएबल व्हॅल्यू. असेटची डेप्रिसिएबल व्हॅल्यू ही कशाच्या इक्वल असू शकते? ऑप्शन दिले आपल्याला कॉस्ट प्लस स्क्रॅप व्हॅल्यू, बी दिले कॉस्ट प्लस मार्केट व्हॅल्यू, सी दिले कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू आणि डी नन ऑफ दिस. आता जर समजा एखाद्या असेटची
किंमत आहे 1 लाख रुपये, स्क्रॅप व्हॅल्यू आहे 10,000 रुपये आणि त्याची युजफुल लाईफ आहे 9 इयर्स. ठीक आहे. मग आपण डेप्रिसिएशन चार्ज करताना काय करणार, 1 लाखातून 10,000 मायनस करणार, वरती घेणार 90,000. ठीक आहे, भागिले 9. प्रत्येक वर्षाचं डेप्रिसिएशन किती आलं, 10,000. म्हणजे पहिल्या वर्षी आपलं डेप्रिसिएशन किती चार्ज झालं, 10,000. दुसऱ्या वर्षी टोटल डेप्रिसिएशन किती चार्ज होईल, दुसऱ्या वर्षी टोटल डेप्रिसिएशन आपण 20,000 दाखवणार. चार्ज करणार 10,000 पण ॲक्युम्युलेटेड डेप्रिसिएशन किती झालं, 20,000. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी असं डेप्रिसिएशनची व्हॅल्यू वाढत जाणार. असे करून 9 वर्षाचं मॅक्झिमम डेप्रिसिएशन किती होणार, 90,000. आता इथं तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू विचारली. डेप्रिसिएबल व्हॅल्यू ऑफ ॲन ॲसेट इज इक्वल टू, डेप्रिसिएबल व्हॅल्यू म्हणजे त्या मशीनच्या युजफुल लाईफमध्ये डेप्रिसिएबल व्हॅल्यू किती असणार आहे, 90,000 पर्यंतच असणार आहे. ठीक आहे. मग ही आपण कोणती व्हॅल्यू घेतली, आपण कॉस्टमधून स्क्रॅप व्हॅल्यू लेस केली. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द सेल ऑफ इक्विपमेंट कॉस्टिंग ₹80,000 विथ अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन ऑफ ₹67,000 अँड सेल प्राइस ऑफ 20,000 वुड रिझल्ट इन अ. आता या ठिकाणी काय सांगितलं, आपण एक इक्विपमेंट सेल केली 80,000ची, त्याची कॉस्ट किती आहे, 80,000ची. अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन म्हणजे आत्तापर्यंतचं डेप्रिसिएशन किती आहे त्याचं, 67,000 आणि सेलिंग प्राइस किती आहे, आपण ती इक्विपमेंट आपण 20,000ला सेल केले. वुड रिझल्ट इन अ, ऑप्शन काय दिलं, गेन ऑफ ₹2,000, त्यानंतर गेन ऑफ ₹7,000, लॉस ऑफ ₹7,000 आणि लॉस ऑफ ₹600. ओके, तर हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आता या ठिकाणी बघा इथे कितीची आहे, कॉस्ट किती आहे, या ठिकाणी कॉस्ट बघा, त्या इक्विपमेंटची कॉस्ट आहे 80,000. ठीक आहे. 80,000चं आत्तापर्यंतचं डेप्रिसिएशन, ॲक्युम्युलेटेड डेप्रिसिएशन किती आहे, 67,000. ओके, म्हणजे या ठिकाणी आजपर्यंतच आपण चार्ज केलेलं डेप्रिसिएशन म्हणजे ॲक्युम्युलेटेड डेप्रिसिएशन. कॉस्टमधून ॲक्युम्युलेटेड डेप्रिसिएशन मायनस करा, ही आली आपली बुक व्हॅल्यू. ठीक आहे. मग इक्विपमेंटची बुक व्हॅल्यू किती आली, बुक व्हॅल्यू आली 13,000. ठीक आहे. म्हणजे आजची किंमत, आजच्या डेटला बॅलन्स शीटमध्ये या इक्विपमेंटची किंमत किती आहे, 13,000. ठीक आहे. 13,000 बुक व्हॅल्यू आपण सेल कितीला केलं, 20,000ला. ठीक आहे. ज्याची किंमत आज 13,000 आहे आपल्याकडे. ठीक आहे. किंवा आपल्या बुक्समध्ये ज्याची किंमत, ज्या असेटची किंमत 13,000 आहे, ती असेट आपण 20,000ला विकली. म्हणजेच आपला गेन किती झाला, गेन झाला आपला 7,000. ठीक आहे. मग लेस सेलिंग प्राइस करा, लेस सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस किती आहे, 20,000 आहे. ठीक आहे. 13,000ची असेट आपण 20,000ला विकली म्हणजे 7,000 रुपये आपला हा झाला गेन. ठीक आहे. गेन झाला किंवा प्रॉफिट ऑन सेल. आता जर समजा बुक व्हॅल्यू कमी आहे, आपण सेलिंग प्राइस जास्त आहे म्हणजे तो आला गेन आपला. ठीक आहे. आणि जर बुक व्हॅल्यू जास्त आहे, आपण सेलिंग प्राइस कमी किमतीला विकलं, जर समजा बुक व्हॅल्यू 25,000 आणि आपण विकलं 20,000ला. ठीक आहे. मग इथं लॉस येईल. बुक व्हॅल्यू जर कमी आहे आणि आपण जास्त किमतीला एखादी असेट विकली तर तो गेन असतो, प्रॉफिट असतो, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. मग यालाच काय म्हणतात, गेन. ठीक आहे. मग किती आहे, गेन किती झालं, गेन ऑफ ₹7,000. आपला प्रॉफिट किती झालं या ट्रान्झॅक्शनमध्ये, 7,000. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. 80,000ची असेट आपल्याला सांगितली होती, त्याचा अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन 67,000 आपण लेस केलं, 13,000 त्याची बुक व्हॅल्यू आली, 13,000ची प्रॉपर्टी आपण विकली 20,000ला म्हणजे 7,000 रुपये आपला प्रॉफिट झाला, गेन झालं. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर, गेन ऑफ ₹7,000. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वुड नॉट बी द बेसिस फॉर एस्टिमेटिंग द युजफुल लाईफ ऑफ द पीस ऑफ इक्विपमेंट. ठीक आहे. आता जर समजा आपल्याकडे एक इक्विपमेंट आहे आणि त्याची युजफुल लाईफमध्ये आपल्याला काय करायचे, त्याची युजफुल लाईफनुसार त्याची आपल्याला स्प्रेड करायचे. युजफुल लाईफ दाखवण्यासाठी जे आपल्याला बेसिस म्हणता येणार नाही. ठीक आहे. तर ते कोणतं आहे, इयर्स ऑफ सर्व्हिसेस. जर समजा एखादी मशिनरी आपल्याकडे ती किती वर्ष चालेल. ठीक आहे. तर हे आपल्याला युजफुल लाईफ इयर्समध्ये दाखवता येते. त्यानंतर पोटेन्शियल प्रोडक्शन इन युनिट, एखादी मशिनरी तिच्या लाईफ टाईममध्ये किती युनिट प्रोड्यूस करू शकते, हे सुद्धा युजफुल लाईफ, याच्याद्वारे सुद्धा युजफुल लाईफ दाखवता येते. हावर्स ऑफ सर्व्हिसेस, एखादी मशीन किती तास चालणार आहे. ठीक आहे. किती तास चालणार आहे, किती वर्ष चालणार आहे, किंवा एखाद्या मशीनवर किती प्रोडक्शन होणार आहे, या तिन्ही बेसने आपल्याला युजफुल लाईफ दाखवता येते, दर्शवता येते. ठीक आहे. पण वेटचं आणि युजफुल लाईफचं काहीच कनेक्शन नसतं, की एखाद्या मशीनचं वेट किती आहे त्यामुळे त्याची युजफुल लाईफ किंवा
त्या वेटनुसार त्याचं बेसिस करता येत नाही किंवा युजफुल लाईफ आपल्याला दाखवता येत नाही. त्यामुळे इथं काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग वुड नॉट बी द अ बेसिस फॉर एस्टिमेटिंग द युजफुल लाईफ. युजफुल लाईफ दाखवण्यासाठी किंवा एस्टिमेट करण्यासाठी आपल्याला बेसिस म्हणून यूज करता येत नाही, मग ते काय आहे, वेट. देन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, firm charge depreciation each year for various reasons. Choose the option that is not a correct reason for charging depreciation. Firm charge depreciation each year for various reasons. फर्म वेगवेगळ्या कारणांसाठी प्रत्येक वर्षी डेप्रिसिएशन चार्ज करते. चूज द ऑप्शन दॅट इज नॉट अ करेक्ट रिझन. ठीक आहे, पुढीलपैकी कोणतं करेक्ट रिझन नाही कशाचं डेप्रिसिएशन चार्ज करण्याचं. आपल्याला तुम्हाला माहिती आहे डेप्रिसिएशन का चार्ज केलं जातं. ठीक आहे, मग इथं पुढीलपैकी कोणतं कारण नाही, डेप्रिसिएशन चार्ज करण्याचं कारण नाही विचारले. ऑप्शन काय दिले, टू एन्श्युअर देअर इज इनफ मनी इन द फर्म टू रिप्लेस द असेट. ओके, डेप्रिसिएशन आपण काय चार्ज करतो, जर समजा आपल्याकडे एक मशिनरी आहे जिची कॉस्ट आहे 1 लाख रुपये. ठीक आहे, 1 लाख रुपये या मशिनरीची कॉस्ट आहे. आपण दरवर्षी 10,000 डेप्रिसिएशन चार्ज करतो आणि डेप्रिसिएशन प्रोव्हिजनच्या नावाने आपण काय केले, 10,000 रुपये दरवर्षी आपण इकडे टाकले. जसे आपण मशिनरीचे 10,000 लेस केले, इकडे 10,000 वाढणार. ठीक आहे, डेप्रिसिएशन प्रोव्हिजन वाढणार. मशिनरीची व्हॅल्यू हळूहळू नील होणार एका दिवशी, 10 वर्षानंतर, आफ्टर 10 इयर्स किंवा युजफुल लाईफ संपल्यानंतर या मशिनरीची व्हॅल्यू 0 होणार. ठीक आहे, ज्या दिवशी इथे 0 होणार डेप्रिसिएशनचं प्रोव्हिजन किती होणार, इथे 1 लाख रुपये फंड आपल्याकडे अवेलेबल असणार. ठीक आहे, कारण इथं आपण डेप्रिसिएशनचं प्रोव्हिजन केलं. मग आता या केसमध्ये आपण कशासाठी डेप्रिसिएशन चार्ज केलं, इथून जरी लेस केलं आपण इथं डेप्रिसिएशनचं प्रोव्हिजन केलं. ज्या दिवशी या मशिनरीची कॉस्ट 0 होईल आपल्याकडे 1 लाख रुपये फंड अवेलेबल आहे मशिनरी रिप्लेस करण्यासाठी. ठीक आहे, मग या रिझनसाठी देखील डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं आणि त्याचं प्रोव्हिजन केलं जातं, तेवढ्या अमाऊंटचं प्रोव्हिजन केलं जातं. पहिलं ऑप्शन काय दिलं, टू एन्श्युअर देअर इज इनफ मनी इन द फर्म टू रिप्लेस द असेट. मग असेट रिप्लेस करण्यासाठी देखील डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं. मग याचा फायदा काय होतो, मग याचा फायदा असा होतो की ज्या फर्ममध्ये रेग्युलर, ज्या कंपनीमध्ये किंवा फर्ममध्ये प्रोडक्शन कंटिन्यू चालू राहतं, तर तिथं मशिनरी खराब झाल्यामुळे किंवा तिचं युजफुल लाईफ संपल्यामुळे प्रोडक्शन स्टॉप होत नाही. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्शन कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी या टाईपचं प्रोव्हिजन केलं जातं. आणि ते कशासाठी केलं जातं, फर्मला इनफ मनी मॅनेज करण्यासाठी, कशासाठी, असेट रिप्लेस करण्यासाठी, इनफ मनी तयार ठेवण्यासाठी देखील डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं आणि त्याचं प्रोव्हिजन क्रिएट केलं जातं. ठीक आहे, म्हणजे हे डेप्रिसिएशन चार्ज करण्याचं करेक्ट रिझन आहे. दुसरं, टू स्प्रेड द कॉस्ट ऑफ द असेट ओव्हर इट्स वर्किंग लाईफ. 1 लाखाची असेट आहे, वर्किंग लाईफ किती आहे, 10 इयर्स. ठीक आहे, आपण काय केलं, 1 लाख भागिले 10 केलं, किती आलं, 10,000. ठीक आहे, दरवर्षी आपण खर्च किती दाखवला, 10,000 रुपये दाखवला. म्हणजे आपण 1 लाख रुपये स्प्रेड केले 10 वर्षामध्ये आणि हा खर्च दरवर्षी 10,000 दाखवून आपण काय केला, नील केला. ठीक आहे, मग हे म्हणजे डेप्रिसिएशन आपण कशासाठी दाखवतो की जो आपण एक कॅपिटल एक्सपेंडिचर केलेला असतो तर तो आपण 10 वर्षामध्ये स्प्रेड केलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच डेप्रिसिएशन आपण कशासाठी करतो की वर्किंग लाईफमध्ये कॉस्ट स्प्रेड करण्यासाठी देखील डेप्रिसिएशन दाखवलं जातं. त्यानंतर थर्ड रिझन आहे, टू रेड्यूस द प्रॉफिट अँड दस रेड्यूस द डिव्हिडंड दे कॅन पे टू शेअर होल्डर्स. आता इथे काय सांगितलं, आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो प्रॉफिट रेड्यूस करण्यासाठी आणि प्रॉफिट रेड्यूस झाला की आपला डिव्हिडंड देण्याचा वाचतो असं सांगितलं. आता शेअर होल्डर म्हणजे काय, शेअर होल्डर म्हणजे कंपनीचे मालक असतात, कंपनीचे सभासद असतात आणि त्यांना कंपनीच्या नफ्यातून दरवर्षी हिस्सा दिला जातो. ठीक आहे, नफा जास्त झाला तर हिस्सा जास्त मिळतो, नफा कमी झाला तर हिस्सा कमी मिळतो. ठीक आहे, आता इथे काय सांगितलंय की डेप्रिसिएशन आपण कशासाठी चार्ज करतो, आपण डेप्रिसिएशनचा एक इफेक्ट काय करणार, असेटमधून लेस करणार, दुसरा इफेक्ट आपण PLच्या डेबिटला दाखवणार. ठीक आहे, खर्च म्हणून चार्ज करणार. आपण खर्च म्हणून डेप्रिसिएशन चार्ज केलं तर आपला प्रॉफिट इनडायरेक्टली कमी होतो. ठीक आहे,
डेप्रिसिएशन जेवढं जास्त चार्ज होणार तेवढं प्रॉफिटची अमाऊंट कमी होणार, आणि प्रॉफिटची अमाऊंट कमी झाली की आपला डिव्हिडंडसुद्धा कमी द्यावा लागणार. हे रिझन त्यांनी सांगितलं आहे. तर हे रिझन रॉंग आहे. आपण डेप्रिसिएशन त्याच्यासाठी चार्ज करत नाही की आपला प्रॉफिट कमी दाखवला जावा आणि त्यामुळे डिव्हिडंड कमी लागावा. ठीक आहे, तर यासाठी डेप्रिसिएशन चार्ज केलं जात नाही. हे करेक्ट रिझन नाही आहे. जरी डेप्रिसिएशन दाखवण्याचा इम्पॅक्ट तोच होतो, आपला प्रॉफिट कमी दाखवला जातो आणि डिव्हिडंड त्यामुळं कमी होईल, पण हे रिझन नाही आहे त्याचा, हा इम्पॅक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट दिलं बिकॉज द लॉ स्टेट्स दे मस्ट बी रेड्यूस. बिकॉज द लॉ स्टेट, कायद्यानुसार आपल्याला डेप्रिसिएशन देखील चार्ज करावं लागतं. ठीक आहे, डेप्रिसिएशन किती चार्ज केलं पाहिजे, कधी चार्ज केलं पाहिजे, याच्या संबंधी देखील रूल्स अँड रेग्युलेशन आहे. ठीक आहे, डेप्रिसिएशनचं जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळते. ठीक आहे, त्यामुळे कायद्यानुसार किंवा अकाउंटिंगच्या रूल्सनुसार आपल्याला डेप्रिसिएशन हे दरवर्षी चार्ज करावंच लागतं. ठीक आहे, तर हे सुद्धा डेप्रिसिएशन चार्ज करण्याचं एक रिझन आहे. बट सी रिझन काय सांगितलं, टू रेड्यूस द प्रॉफिट अँड दस रेड्यूस द डिव्हिडंड दे कॅन पे टू शेअर होल्डर. हे करेक्ट रिझन नाही आहे डेप्रिसिएशन चार्ज करण्याचं. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर. आता इथे तुम्हाला काय विचारलं, चूज द ऑप्शन दॅट इज नॉट अ करेक्ट रिझन. ठीक आहे, करेक्ट रिझन नाही कशाचं, डेप्रिसिएशन चार्ज करण्याचं. देन सी काय, आपण प्रॉफिट जास्त कमी दाखवला जावा आणि त्यामुळे डिव्हिडंड कमी चार्ज व्हावा, यासाठी आपण डेप्रिसिएशन चार्ज करत नाही. क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आयटम इज नॉट अ कन्सिडरेशन व्हेन रेकॉर्डिंग पिरियडिक डेप्रिसिएशन एक्सपेन्सेस ऑन प्लांट असेट्स. ठीक आहे, आपण पिरियडिक डेप्रिसिएशन चार्ज करतोय म्हणजे इयरली आपण डेप्रिसिएशन चार्ज करतोय, तर त्यावेळेस आपण कोणता आयटम कन्सिडरेशनमध्ये धरत नाही किंवा गृहीत धरत नाही. ठीक आहे, तर हे विचारलंय. तर डेप्रिसिएशन चार्ज करत असताना आपल्याला असेटची कॉस्ट माहिती पाहिजे. ठीक आहे, इनिशियल कॉस्ट ऑफ द प्लॅन असेटची आपल्याला कॉस्ट माहिती पाहिजे. त्याच्यानंतर त्याची स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे, त्याची सॅल्वेज व्हॅल्यू किती आहे, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करताना माहिती पाहिजे. डेप्रिसिएशनचं सूत्र काय, कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय लाईफ. ठीक आहे, युजफुल लाईफ. हे झालं डेप्रिसिएशनचं सूत्र. म्हणजे आपल्याला कॉस्ट पण माहिती पाहिजे, लाईफ पण माहिती पाहिजे आणि स्क्रॅप व्हॅल्यू किंवा सॅल्वेज व्हॅल्यू पण माहिती पाहिजे, तर आपल्याला डेप्रिसिएशन ॲन्युअल डेप्रिसिएशन चार्ज करता येतं. तर आता या तीन गोष्टीवरून आपण ॲन्युअल डेप्रिसिएशन चार्ज करत असतो. आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करताना असेटची कॉस्ट, एस्टिमेटेड लाईफ आणि सॅल्वेज व्हॅल्यू माहिती पाहिजे. ठीक आहे, पुढे ती तशीच असेट रिप्लेस करण्यासाठी आपल्याला किती कॅश लागेल या माहितीची तिथे गरज नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट, अंडर द स्ट्रेट लाईन मेथड ऑफ डेप्रिसिएशन ऑप्शन दिले, अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन इन्क्रीजेस एव्हरी इयर, अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन डिक्रीजेस एव्हरी इयर, अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन रिमेन कॉन्स्टंट फॉर एव्हरी इयर, डी नन ऑफ दिस. अंडर स्ट्रेट लाईन मेथडमध्ये डेप्रिसिएशन हे दरवर्षी सारखं चार्ज केलं जातं. दरवर्षी एकाच रेटने डेप्रिसिएशन चार्ज होतं. मशिनरीची युजफुल लाईफ संपेपर्यंत ते डेप्रिसिएशन चार्ज होतं. डेप्रिसिएशन चार्ज करण्यासाठी स्ट्रेट लाईन मेथडमध्ये सूत्र कोणतं वापरलं जातं, कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय युजफुल लाईफ. ठीक आहे, या सूत्राच्या आधारे डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं. त्यामुळे दरवर्षी डेप्रिसिएशन हे सेम असतं, कारण कॉस्ट चेंज होणार नाही, सॅल्वेज व्हॅल्यू चेंज होणार नाही, लाईफ चेंज होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे डेप्रिसिएशन स्ट्रेट लाईन मेथडमध्ये दरवर्षी सेम असतं. ठीक आहे, अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन रिमेन कॉन्स्टंट फॉर एव्हरी इयर, देन सी इज अ करेक्ट आन्सर. स्ट्रेट लाईन मेथडमध्ये दरवर्षी डेप्रिसिएशन कॉन्स्टंट राहतं. दरवर्षी डेप्रिसिएशन इन्क्रीज कधीच होत नाही, रेड्युसिंग बॅलन्समध्ये ते फक्त डिक्रीज होतं. एक तर डेप्रिसिएशन कॉन्स्टंट राहतं स्ट्रेट लाईन मेथडमध्ये आणि डिक्रीज होतं WDV मेथडमध्ये. ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, डेप्रिसिएशन इज चार्ज ऑन. डेप्रिसिएशन हे कशावर चार्ज होतं, ऑप्शन दिले स्टॉक ऑफ गुड्स, बी दिले करंट असेट, सी दिले फिक्स असेट आणि लिक्विड असेट. ठीक आहे, तर डेप्रिसिएशन हे फिक्स असेटवर चार्ज होत असतं, जसं की बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, तर या गोष्टीवर आपण डेप्रिसिएशन चार्ज करत असतो. त्यानंतर ॲब्सोलन्स टर्म इज ड्यू टू. ऑप्शन दिले विअर अँड टिअर ऑफ द असेट, बी दिले डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट विच आर एंगेज्ड इन प्रोडक्शन,
सी दिलं डेव्हलपमेंट ऑफ इम्प्रूव्ड और सुपिरियर क्वालिटी ऑफ इक्विपमेंट, डी दिलं ड्यू टू युजेस अँड एज ऑफ असेट. तर हे सगळे आपल्याला डेप्रिसिएशनचे कॉजेस दिलेले आहेत. पण इथं ॲब्सोलन्सचे कॉजेस विचारले. ॲब्सोलन्स म्हणजे काय, ज्या वेळेस एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली किंवा एखाद्या प्रोडक्शनमध्ये इम्प्रूव्हमेंट होत गेली, त्यामुळे जुन्या प्रोडक्टची जी किंमत कमी होते, यालाच काय म्हणतात, याला म्हणतात ॲब्सोलन्स. ठीक आहे. वेळेनुसार किंवा आधुनिकीकरणामुळे, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ज्या वेळेस जुन्या वस्तूंची किंमत कमी होते, याला काय म्हणतात, ॲब्सोलन्सेस म्हणतात. उदाहरणार्थ आता नवीन टी व्ही आला, जेव्हा कलर टी व्ही आले त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीच्या किमती आपोआपच कमी होत गेल्या आणि कालानुसार त्या कालबाह्य झाल्या. ठीक आहे. त्यानंतर थोड्या दिवसांनी मग LCD आले, LED आल्या. जसजसे नवीन मॉडेल येत गेले तसे जुने मॉडेल काय होतात, त्याच्या किमती कमी होत जातात किंवा त्याच्यामध्ये ॲब्सोलन्स होत जातं. काळानुसार त्याच्या किमती कमी होत जातात. ठीक आहे. ह्या कशामुळे, नवीन मॉडेल आल्यामुळे. आता मोबाईल फोनमध्ये बघा, सुरुवातीला मोबाईल फोन कोणते होते, छोटे मोबाईल फोन होते. ठीक आहे. तेव्हा ते नवीन होते, त्याच्या किमती जास्त होत्या तेव्हा. आता जेव्हा नवीन फोन आले, छोटा मोबाईल जवळपास 6, 7, 8 हजार तर या किमतीमध्ये होता. आज तुम्ही छोटा मोबाईल घ्यायला गेले तर कितीला येतो, 1,500च्या आतमध्येच तो मोबाईल येतो तुम्हाला. ठीक आहे. मग ती किंमत का कमी झाली, काळानुसार आता स्मार्टफोन आले, त्याच्यामुळे या फोनची किंमत कमी झाली. मग याला काय म्हणतात, डेव्हलपमेंट ऑफ इम्प्रूव्ड ऑर सुपिरियर क्वालिटी ऑफ इक्विपमेंट. इक्विपमेंटमध्ये डेव्हलपमेंट होत गेल्या किंवा सुपिरियर क्वालिटी येत गेली किंवा टेक्नॉलॉजी चेंज होत गेली, त्यामुळे जे वस्तूच्या किमती कमी होतात, तर याला ॲब्सोलन्सेस म्हणतात. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाईल चार्जिंग डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट बाय स्ट्रेट लाईन मेथड द व्हॅल्यू ऑफ असेट इज टेकन इन टू कन्सिडरेशन इज. आता ज्यावेळेस आपण कोणता स्ट्रेट लाईन मेथडने डेप्रिसिएशन चार्ज करतोय, तर स्ट्रेट लाईन मेथडने डेप्रिसिएशन चार्ज करताना असेटची ओरिजिनल व्हॅल्यू गृहीत धरली जाते. ठीक आहे. आपण स्ट्रेट लाईन मेथडमध्ये सूत्र कोणतं यूज करणार, कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय युजफुल लाईफ. ठीक आहे. तर हे झालं सूत्र डेप्रिसिएशनचं. ठीक आहे, अंडर स्ट्रेट लाईन मेथड. मग याच्यामध्ये डेप्रिसिएशन आपण कशावर चार्ज करत असतो, कॉस्ट म्हणजेच ओरिजिनल व्हॅल्यू. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हाईल चार्जिंग डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट बाय रेड्युसिंग बॅलन्स मेथड द व्हॅल्यू ऑफ द असेट इज टेकन इन टू कन्सिडरेशन इज. ऑप्शन दिले ओरिजिनल व्हॅल्यू, डिमिनिश्ड व्हॅल्यू, त्यानंतर मार्केट व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू. आता ज्यावेळेस आपण स्ट्रेट लाईन डेप्रिसिएशन चार्ज करतो, त्यावेळेस जर समजा मशीनची कॉस्ट आहे 10,000 रुपये, पहिल्या वर्षी लेस डेप्रिसिएशन आपण केलं, 10% डेप्रिसिएशन लेस केलं 1,000. ठीक आहे, उरले 9,000. ही आली बुक व्हॅल्यू. दुसऱ्या वर्षी परत डेप्रिसिएशन आपण चार्ज करणार, ते पण करणार 1,000. ठीक आहे, किती आले 8,000. त्यानंतर तिसऱ्या वर्षी डेप्रिसिएशन आपण चार्ज करणार 1,000 लेस केलं 7,000. अशा पद्धतीने या असेटची किंमत 0 होईपर्यंत आपण स्ट्रेट लाईन मेथडने दरवर्षी सेम डेप्रिसिएशन चार्ज करणार. ही झाली स्ट्रेट लाईन मेथड. दुसरी मेथड आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडमध्ये आता जर समजा कॉस्ट किती आहे, कॉस्ट आहे 10,000 रुपये. ठीक आहे, पहिल्या वर्षी आपण लेस डेप्रिसिएशन केलं 1,000 रुपये, 9,000 रुपये आले, याला म्हणतात रिटर्न डाऊन व्हॅल्यू. ठीक आहे, WDV, रिटर्न डाऊन व्हॅल्यू. दुसऱ्या वर्षी डेप्रिसिएशन चार्ज करताना रिटर्न डाऊन व्हॅल्यूमध्ये या व्हॅल्यूवर डेप्रिसिएशन चार्ज होतं. ठीक आहे, मग डेप्रिसिएशन किती आलं 900, याला म्हणायचं WDV. किती आले 8,100. मग तिसऱ्या वर्षी लेस डेप्रिसिएशन आपण चार्ज करणार, ते कशावर करणार, ह्या रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर करणार. ते किती करणार 810. मग इथं किती आलं 7,290. मग आता पुढे चार्ज होताना याच्यावर चार्ज होणार डेप्रिसिएशन. ठीक आहे, मग इथे ही झाली मेथड कोणती झाली, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. इथं डेप्रिसिएशनची अमाऊंट घटत जाते
आणि दरवर्षी डेप्रिसिएशन चार्ज होताना ही जी रिटर्न डाऊन व्हॅल्यू आहे याच्यावर चार्ज होते. ठीक आहे. मग रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणजेच काय, डिमिनिश्ड व्हॅल्यू, म्हणजेच डेप्रिसिएशन लेस करून आलेली जी व्हॅल्यू असते रिटर्न डाऊन व्हॅल्यू याला म्हणतात डिमिनिश्ड व्हॅल्यू. ठीक आहे. रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणजेच काय, डिमिनिश्ड व्हॅल्यू. देन बी इज अ करेक्ट आन्सर. ओरिजिनल कॉस्टवर आपण स्ट्रेट लाईन मेथडमध्ये डेप्रिसिएशन चार्ज करतो आणि मार्केट व्हॅल्यूवर कधीच डेप्रिसिएशन चार्ज होत नाही. बुक व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटला ॲसेटची जी किंमत दाखवलेली आहे त्याला बुक व्हॅल्यू म्हणतात. मग आता आपण स्ट्रेट लाईन मेथडमध्ये आपण बुक व्हॅल्यूवर चार्ज करतो का नाही, कॉस्टवर, आणि इथे आपण बुक व्हॅल्यूवर चार्ज करतो, पण याला प्रॉपर वर्ड काय आहे, प्रॉपर वर्ड आपण याला काय म्हणू शकतो, डिमिनिश्ड व्हॅल्यू किंवा रिटर्न डाऊन व्हॅल्यू. दरवर्षी डेप्रिसिएशन लेस केल्यानंतर जी व्हॅल्यू आहे त्याला डिमिनिश्ड व्हॅल्यू म्हणतात. ठीक आहे. तर देन बी इज अ करेक्ट आन्सर. इथं काय विचारलं, व्हाईल चार्जिंग डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट बाय रिड्युसिंग बॅलन्स मेथड द व्हॅल्यू ऑफ असेट इज टेकन इन टू कन्सिडरेशन इज डिमिनिश्ड व्हॅल्यू. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द अमाऊंट कॅल्क्युलेटेड फॉर चार्जिंग डेप्रिसिएशन. ऑप्शन दिले, includes the amount of scrap value of the asset. B दिले, do not include the amount of scrap value of the asset. C दिले, cost of asset less scrap value. आणि D, none of this. आता आपण डिस्कस केलं डेप्रिसिएशनचं सूत्र. डेप्रिसिएशनचं सूत्र काय, डेप्रिसिएशन इज इक्वल टू कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय युजफुल लाईफ. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपण काय करतो, कॉस्टमधून स्क्रॅप व्हॅल्यू लेस करतो, कॉस्ट ऑफ असेट लेस स्क्रॅप व्हॅल्यू. ठीक आहे. आणि त्याला डिवाइड आपण युजफुल लाईफने करणार, मग ही आपली अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन येते. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द कॉज ऑफ डेप्रिसिएशन. ठीक आहे. कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन इथे विचारले, तर त्याच्यामध्ये नॉर्मल विअर अँड टियर दिले, स्क्रॅप व्हॅल्यू, कॉस्ट ऑफ असेट, डी दिले डिक्रीज ऑर इनक्रीज इन मार्केट प्राइस. ठीक आहे. नॉर्मल विअर टियर म्हणजे वस्तू आपण वर्षानुवर्ष वापरल्यामुळे त्याच्यामध्ये झीज होते, तर याला नॉर्मल विअर अँड टियर म्हणतात. त्याच्यामुळे ते कॉज डेप्रिसिएशनचं होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट, आउट ऑफ द फॉलोइंग व्हॉट विल बी द अमाऊंट ऑफ ॲन्युअल डेप्रिसिएशन. ॲन्युअल डेप्रिसिएशनचे अमाऊंट काय असणार आहे, म्हणजेच थोडक्यात इथे सूत्र दिलेत आपल्याला. डेप्रिसिएशनचं सूत्र काय, कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय लाईफ. ठीक आहे. ए दिलं, टोटल डेप्रिसिएशन प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस. ठीक आहे. इन्स्टॉलेशन चार्जेस प्लस करतो, पण मग हे अर्धवट सूत्र तुम्हाला दिलं. बी काय दिलं, टोटल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ, हे सूत्र बरोबर आहे. सी काय दिलं, टोटल कॉस्ट प्लस स्क्रॅप व्हॅल्यू, स्क्रॅप व्हॅल्यू प्लस होत नाही, ती मायनस होते. ठीक आहे. आणि डी दिलं, नन ऑफ दिस. देन बी इज अ करेक्ट आन्सर. डेप्रिसिएशनचं सूत्र आहे कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय लाईफ. ठीक आहे. देन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर अफेक्टिंग ॲन्युअल डेप्रिसिएशन ऑन ॲन असेट. ठीक आहे. नॉट अ फॅक्टर अफेक्टिंग ॲन्युअल डेप्रिसिएशन. कशाचा परिणाम ॲन्युअल डेप्रिसिएशनच्या अमाऊंटवर होत नाही. ऑप्शन दिले, कॉस्ट ऑफ असेट, बी दिले स्क्रॅप व्हॅल्यू, सी दिले युजफुल लाईफ आणि डी दिले ॲन्युअल मेंटेनन्स ऑफ द असेट. ठीक आहे. आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करताना कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय लाईफ घेणार सूत्र. ठीक आहे. मग या तिन्हीचा परिणाम असेटच्या डेप्रिसिएशनवर होतो. आपण ती असेट कशी ठेवतो याचा परिणाम डेप्रिसिएशन होत नाही. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे नेक्स्ट, आउट ऑफ द फॉलोइंग ऑन विच असेट डेप्रिसिएशन विल बी चार्ज. ठीक आहे. पुढीलपैकी कोणत्या असेटवर डेप्रिसिएशन चार्ज होतं हे विचारले. स्टॉक, डेटर्स, लँड आणि सी दिले मशिनरी. ठीक आहे. तर स्टॉक ही करंट असेट आहे, डेटर करंट असेट आहे, याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज होत नाही. मशिनरी, लँड या दोन्ही फिक्स असेट आहे, पण डेप्रिसिएशन चार्ज करताना आपण लँड अँड बिल्डिंग जर दिलं तर आपण ते बिल्डिंगचं डेप्रिसिएशन चार्ज करतो. आणि लँडवर डेप्रिसिएशन कधीच चार्ज होत नाही, कारण जमिनीची किंमत ही जमिनीची झीज होत नसते, ती कधीच किंमत कमी होत नसते. त्यामुळे लँडवर डेप्रिसिएशन चार्ज होत नाही, मशिनरीवर डेप्रिसिएशन चार्ज होतं. ठीक आहे. देन मशिनरी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, आउट ऑफ द फॉलोइंग असेट ऑन विच डेप्रिसिएशन विल नॉट बी चार्ज. आता नॉट बी विचारले, कशावर चार्ज होणार नाही. ऑप्शन दिले, मशिनरी, प्लांट, स्टॉक आणि फोटोकॉपियर. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, प्लांट
मशिनरी, फोटोकॉपियर, ह्या तिन्ही आपल्या फिक्स असेट आहे. ठीक आहे. आपण हे कशासाठी यूज करणार, आपले प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी हे यूज करणार. मग या लॉंग टर्म असेट आहे, या फिक्स असेट आहेत. याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज होणार. स्टॉक ही करंट असेट आहे, स्टॉकवर डेप्रिसिएशन चार्ज होणार नाही. देन डे इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले डेप्रिसिएशनचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.